म्हणजे सोशल मीडियावर जे काही धमकीवजा काही कमेंट आहेत त्या संदर्भात मला साहेबांशी थोडी चर्चा करायची आहे आणि इतरही काही विषय बोलायचे आहेत थोडे. इतर विषय म्हणजे हेच तपासासंदर्भात वगैरे, एवढंच माझं काम आहे. सोशल मीडियामध्ये नेमकं काय होतं? एक धमकीवजा त्याच्यावर कमेंट येत आहेत आणि त्याच्यावर नाव येतं आहे आमचं कुटुंबियाचं, म्हणून मला आज तिथं त्यांची भेट घ्यायची आहे. थोडं डिटेल सांगाल का की त्या सोशल मीडियावरती हे नाव येतं, हे नेमकं कुठल्या कुठल्या याच्यावर तुम्हाला पाहायला मिळतं का? वैयक्तिक नाही, वैयक्तिक नाही. जे काही जनरल ग्रुप असतात फेसबुकवरचे, त्याच्या खाली जे कमेंट बॉक्स असते त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की संतोषला विचारा कसं मारतात ते असं. म्हणून मला खास करून आपण ज्या ते त्यावेळेस लगेच ॲक्शन घेतली की पुढील काही कारवाई होत नाही, जे अगोदर झालं आहे ते पुढं नाही व्हावं ह्याच्यासाठी आम्ही जास्त लवकर म्हणजे भेटण्याचा त्यांना प्रयत्न आहे आमचा. आज आम्ही त्यांना भेटणार आहोत. मी फेसबुकवर वगैरे काही जास्त बघितलं नव्हतं, कारण काही ज्या न्यायासाठी आम्ही म्हणजे न्याय मागतोय सगळ्यांना, त्यासाठी खूप दुसरे कामं आहेत. सोशल मीडियावर हे बघितलं तर आपण ज्या कामात आहेत न्यायाच्या भूमिकेत ते कुठेतरी डिस्टर्ब होऊ नये. पण आज मला दाखवलेला जो स्क्रीनशॉट आहे किंवा मी बघितलेला तो मीच बघितलेला आहे आणि त्या संदर्भात मी त्यांच्यासोबत चर्चा करेन. आतापर्यंत अशा किती कमेंट्स आल्यात आणि त्या संदर्भात आता तुम्ही सगळी एकत्रित तक्रार देताय, नावानिशी तक्रार देताय? 100च्या वर त्याच्यात कमेंट आहेत आणि स्क्रीनशॉट सगळे आम्ही जोडून साहेबांना आम्ही देत आहोत. काय मागणी करणार की याच्यावर कारवाई करा, जेणेकरून काही वेगळा प्रकार घडू नये किंवा आमची जिम्मेदारी घ्या सगळी. जर अशा धमक्या येऊ लागल्या तर आपण त्यांना जिम्मेदारीची भाषा करणं आपलं काम आहे. इतर जो तपास चाललेला आहे मागच्या 52-53 दिवसापासून, त्या तपासासंदर्भात काही माहिती परत पोलिसांना नाही, त्यांच्याकडूनच आम्ही जाणून घेणार आहोत की कुठं काही अजून माहिती आमच्याकडून पाहिजे का किंवा काही अडचणी असतील तर आम्हाला काही देता येईल त्यांना, त्या संदर्भात पण आमची चर्चा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.